नमस्कार, डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर धनश्री पाटील. आज आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेसाठी स्पेशल अशी आंब्याची पुरणपोळी. ही पुरणपोळी करत असताना मी 1 कप इतकं चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ 2 ते 3 वेळा धुवून स्वच्छ आपण अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे, जेणेकरून ह्यातला फायटिक ॲसिड नावाचा घटक निघून जाईल आणि ती आपल्याला जास्त न्यूट्रिशन देणारी ठरेल. त्यानंतर डाळ चांगली भिजल्यानंतर आपण परत ती धुवून घ्यायची आहे आणि त्यात दुप्पट पाणी घालून आपण कुकरला त्याच्या 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊ. यासाठी मी 4 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आपण थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये मऊसर असं मळून घेणार आहोत. पीठ आपण चांगलं सैलसर असं मऊ मळून घेणार आहोत. त्यामध्ये 2 चमचे गोडे तेल घालून आपण हे पीठ 15 ते 20 मिनटं भिजत ठेवणार आहोत. आणखी पुन्हा ते परत करायच्या अगोदर पुरणपोळ्या आणखी थोडं आपण मळून घ्यायचं आहे. डाळ आपली शिजलेली आहे. त्यातील जादाचं जे पाणी आहे ते आपण ह्या गाळणीतून असं गाळून घेणार आहोत. त्याला कट म्हटलं जातं आणि ह्या कटाची आमटीसुद्धा खूप सुंदर लागते. पूर्णपणे डाळ कोरडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं निथळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी खडी साखर घालू शकतो. तुमच्याकडे खडी साखर जर उपलब्ध नसेल तर तुम्ही साधी साखर वापरू शकता. सुंठेचा 1 इंचाचा छोटा तुकडा, 3 वेलची आणि छोटासा जायफळाचा तुकडा, हे तिन्ही एकत्र आपण मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्सरला बारीक करून. खडीसाखर, वेलची सोलून घातलेली आपण, जायफळाचा छोटासा तुकडा आणि सुंठ हे मिक्सरला बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि हे त्यानंतर एक आंबा मी सोलून घेतलेला आहे. हा हापूस आंबा आहे. तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घेऊ शकता. आणि हा आंबा बारीक आपण त्याचा पल्प काढून तो त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपण खडीसाखर वगैरे सर्व बारीक करून घेतलेलं आहे, त्यामध्ये घालून हे मिश्रण आपण परत मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर या ठिकाणी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. तो ऑप्शनल आहे, प्रत्येकाच्या आवडीनुसार. अशा पद्धतीने हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हा जो पल्प आहे तो आपण ह्या डाळीमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि ही जी कोरडी डाळ झालेली होती शिजवून घेतलेली, ती आपण आता थोडंसं मीठ, हळद टाकून हलकीशी मंद आचेवर आपण हे कढईमध्ये आणखी थोडंसं कोरडं करून घेणार आहोत. डाळ पूर्णपणे कोरडी झाली म्हणजे त्यातला पाण्याचा अंश बऱ्यापैकी सगळा निघून गेला की आपण मिक्सरमध्ये जो बारीक पल्प केलेला होता आंब्याचा तो आपण घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये ही डाळ शिजवून घ्यायची आहे आपण. ही डाळ पुन्हा परत त्यातला पाण्याचा अंश जाण्यासाठी मंद आचेवर एकसारखं हलवत अशा पद्धतीने आपण ती आंब्याच्या रसामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ते बारीक करून घेणार आहोत. हे तुम्ही असं पुरणच्या चाळणीमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता. अशा पद्धतीने हे पुरणपोळीसाठी लागणारा आपण पुरण बारीक करून घेतलेला आहे. कणिक थोडीशी आपण हलकीशी परत मळून घेऊन त्याचा गोळा तयार करणार आहोत. आणि ह्या गोळ्यामध्ये
आपला तयार पुरण घालून नेहमीप्रमाणे आपली पुरणपोळी लाटणार आहोत. पाटावर रेग्युलर आपण चपाती जशी लाटतो तशी हलकीशी आपण पुरणपोळी ती लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं कणिक भरून त्याला तांदळाचं पीठ शक्यतो लावावं, जेणेकरून पुरण फुटणार नाही, तो बाहेर येणार नाही. ही चपातीप्रमाणे अशी हलक्या हाताने लाटून घेऊन ही पिठावरची आंबा पुरणपोळी आपण पाहू शकतो. ही नेहमीच्या आपल्या चपातीप्रमाणे सुद्धा आपण भाजून घेऊ शकता. आंबा हा मुळात मॅग्नेशियमने भरपूर, पोटॅशियमने भरपूर आणि हे 2 घटक असल्यामुळं त्यात BP चांगला मेंटेन होतो. त्यानंतर आंब्यातील मँगीफेरिन नावाचा घटक हृदयाची सूज कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. आंब्यामुळे पचन चांगले होतं आणि हा विटॅमिन Cने भरपूर आणि इतर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूने भरपूर असा हा आंबा हे फळ आहे. ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.